नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. व्यायामाचं मानसशास्त्र ह्याच्यामधला जो दुसरा भाग आहे तो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अनेक लोकांनी विचारलं आहे की मॅडम आता आम्ही जर व्यायाम चालू केला मग त्याचा आणि आहाराचा काय संबंध आहे, आम्ही कधी जेवायचं. तर ह्याचे मी साधारण 2 भाग केले. एक म्हणजे व्यायामाच्या पूर्वी किती वेळ जेवायला पाहिजे आणि व्यायाम केल्यानंतर किती वेळाने जेवायला पाहिजे. त्यामुळे पहिली गोष्ट अशी लक्षात घ्यायची की जर जमत असेल तर रिकाम्या पोटी व्यायाम केलेला जास्त चांगला. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी वगैरे घेण्याच्या ऐवजी व्यायामाला सुरुवात करावी. हा व्यायाम तुम्ही जिममध्ये जाऊन करत असाल, घरच्या घरी करत असाल, चालायला जात असाल, कुठलाही व्यायाम असेल. जिममध्ये जाऊन जर खूप जास्त प्रमाणात व्यायाम करत असाल, वजनं वगैरे उचलत असाल, तर मात्र त्याच्यापूर्वी एखादं केळं किंवा आपल्याबरोबर तिकडे व्यायाम करता करता एखादं केळं घेऊन जाणं ही एक चांगली कल्पना असू शकते. त्याच्याबद्दल पण मी डिटेलमध्ये सांगते. पण मुख्य गोष्ट अशी की रिकाम्या पोटावर व्यायाम करताना आपला श्वासोच्छ्वास खूप छान होऊ शकतो. जेव्हा आपण वजनं उचलत असतो तेव्हा उचलताना श्वास सोडावा आणि जर का पोट भरलेलं असेल तर ज्याला आपण कटी प्राचिरा म्हणजे डायफ्रॅम म्हणतो, त्याच्यावरती पोटाचं प्रेशर येतं. पोटाचंच नाही, आतड्यांचं पण प्रेशर येतं आणि मग पूर्ण दीर्घ श्वसन आणि उच्छ्वसन होऊ शकत नाही. म्हणूनच अगदी जेवल्यानंतर व्यायाम करू नये, त्याच्यामागचे हे कारण आहे. दुसरं कारण असं आहे की आपल्या ज्या नसा आणि रक्तवाहिन्या आहेत त्यांचं एकदा का पोट भरलं की त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पचनाकडे असतं. मग त्यावेळी इजा होऊ शकते किंवा आपण ऐकतो की जिममध्ये अनेकांना अचानक हार्ट अटॅक वगैरे येतो. त्याचं कारण अनेक वर्ष किंवा अनेक वेळा हे असं भरल्या पोटी व्यायाम केल्यामुळे हृदयावर सुद्धा त्याचं प्रेशर येऊ शकतं. म्हणून जमल्यास सकाळी उठल्यानंतर लगेच व्यायामाला जावं. खूप जड व्यायाम करत असाल तर केळं त्याच्याबरोबर खाणं हे एक चांगली कल्पना असू शकते. आणि समजा आता तुम्ही 11 वाजता वगैरे व्यायामाला जाणार असाल तर सकाळी चहा आणि त्याच्याबरोबर एखादं अंडं किंवा एखादं केळं असं तुम्ही खाऊन ठेवू शकता 7-1 वाजता आणि मग 11 वाजता तुम्ही व्यायामाला जाऊ शकता. किंवा ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी असं पण घेऊन पोट तुमचं पूर्ण रिकामं राहून तुम्हाला चालत असेल 11पर्यंत तर तसं पण तुम्ही व्यायाम करू शकता. घरी आल्यानंतर लगेच जेवू शकता. संध्याकाळी जी लोक व्यायाम करतात, मी अज्यूम करते की 5 किंवा 6ला व्यायाम सुरू करत असतील. तर व्यायामाची वेळ काय असावी ह्याच्यावर तरी मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी वर्णन करून सांगेन किंवा त्याची लिंक शेअर करीन. तर तो क्लिक करून तुम्हाला कळेल की आपण कधी व्यायाम करावा ह्याच्याबद्दल. पण समजा 5 ते 6च्या मध्ये तुम्ही व्यायाम करत असाल तर टेक्निकली 11 किंवा 12ला तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे. आता हे जर पॉसिबल नसेल, नोकरी करत असाल आणि शक्य नसेल तर दुपारचं जेवण अगदी हलकं ठेवा. स्टर फ्राय व्हेजिटेबल्स आहेत, फळं आहेत, फ्रूट स्मूदी आहे, इतर कुठलाही स्मूदी आहे किंवा हमस आणि पिटा ब्रेड आहे किंवा हमस आणि काकडी, कांदा, टोमॅटोचे तुकडे असं तुम्ही जेवण जर जेवलात दुपारच्या वेळी आणि मग 6ला जर तुम्ही व्यायामाला गेलात, 6 ते 7 किंवा 5 ते 6 तुमचा व्यायाम झाल्यानंतर घरी गेल्यानंतर तुम्ही मात्र अर्धा ते 1 तासामध्ये प्रॉपर जेवण जेवायला पाहिजे. असं हे जेवणाचं आणि व्यायामाचं मानसशास्त्र असतं. कसं आहे बघा, आपण जेव्हा रात्री जेवतो 7-8 मॅक्झिमम 8ला जर आपण जेवलो तर साधारण 10 वाजेपर्यंत आपलं जेवण जठरामधून छोट्या आतड्यांमध्ये जातं आणि त्याचं खरं पचन सुरू होतं. ते पचन सुरू झाल्यानंतर एक साधारण 8-1 तासांनी आपलं पोट म्हणजे मोठ्या आतड्यात जाऊन आपल्याला संवेदना होते शौचास जाण्याची आणि मग आपल्याला शौचाला होतं. अनेक लोकांना असं वाटतं की आपण 10-10:30ला जेवलो तरीसुद्धा सकाळी 5ला आपल्याला व्हायलाच पाहिजे टॉयलेटला. तसं होत नाही, त्याला आपल्याला वेळ द्यायला लागते. आणि जर तुम्ही हे पचन स्पीडअप केलं तर तुम्हाला नंतर खूप प्रकारचे त्रास होऊ शकतात. आतड्यांना सूज येते, आतड्यांना जखमा होऊ शकतात आणि म्हणूनच ही जी औषधं आहेत ना की जी रेचक आपण किंवा पोट साफ होण्यासाठी अशी औषधं साधारण टाळावी.
जर स्वतःहून आपलं पचन होऊन आपलं पोट साफ होत असेल तर ते जास्त चांगलं. हा संबंध व्यायामाशी असा की जर सकाळी तुम्ही उठून पोट साफ झाल्यानंतर व्यायाम केलात तर अगदी पोट छान रिकामं असल्यामुळे तुमचा व्यायाम खूप छान पद्धतीने होईल. हे करून बघा. तुमचे काही प्रश्न असतील तरी विचारा, काही सजेशन असतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये तज्ज्ञ असाल तर मला तुमची सजेशनसुद्धा ऐकायला आवडतील. नमस्कार.